Good afternoon to everyone. It is my first lecture on this particular topic of staining on BSc FY students. Now, before we go to this topic, सबसे इम्पॉर्टंट बात ये चीज़ है कि वी आर गोइंग टू डील विथ मायक्रोबायोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीच्या पार्टमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो कारण इथं आपल्याला या पार्टमध्ये बॅक्टेरियल आयडेंटिफिकेशनला मदत करणारी जी टेक्निक आहे दॅट टेक्निक वी आर गोइंग टू सी in this particular aspect of some basic aspects of staining. We'll directly go with what are the definitions. A bacteria consists of clear protoplasmic matter of differing between slightly in refractive index from the medium in which they are growing. एक कॉन्सेप्ट आपण समजून घेऊया कारण कॉन्सेप्ट समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. And the basic thing is that की जे काही बॅक्टेरिया असणार आहे बॅक्टेरिया doesn't have any sort of color. So in order to see that bacteria we need to go along with some kind of procedures आणि म्हणूनच इथे मेन्शन केलेले आहे की it is difficult with the ordinary microscope except with special methods of illuminations are used to see them in the unstaired condition. म्हणजे जर आपण त्यांना स्टेनिंग केलं नाही आणि आपण तसेच जर बॅक्टेरिया आपण तिथे बघितले तर that particular bacteria will not be able to see. आपण बघू शकणार नाही ती बॅक्टेरिया. Why it is because bacteria are colorless and the refractive index will be different. Therefore, inside the microscope we won't be able to see that particular bacteria. आणि असं जर झालं तर आपल्याला कोणकोणचे बॅक्टेरिया आपल्याकडे आहेत अवेलेबल आहेत किंवा आपण सॅम्पल मधून कोणते बॅक्टेरिया बघतो हे आपल्याला कळणार नाही. त्यांचं शेप साइज मॉर्फोलॉजी आपल्याला कळू शकणार नाही. And therefore it becomes very important that particular bacteria need to be stained. So staining therefore is a primary importance or the recognition of bacteria. म्हणजे एखादा बॅक्टेरिया जर बघायचा झाला कारण बॅक्टेरियामध्ये भरपूर प्रकार आहेत त्यांचे शेप्स वेगवेगळे असतात त्या शेपच्या बेसिसवरती जर आपल्याला बघायचं झालं तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर अस टू अंडरस्टँड which is the shape of the bacteria, what is the type of the bacteria. Therefore सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की आपल्याला बॅक्टेरिया रेकग्निशन तिथं असणं आवश्यक आहे. स्टेनिंग मे बी सिंपल स्टेनिंग आणि डिफरन्शियल स्टेनिंग दोन प्रकारचे स्टेनिंग आपल्याला शिकायचे. एक प्रकार म्हणजे सिंपल स्टेनिंग आहे आणि दुसरा आहे डिफरन्शियल स्टेनिंग. सिंपल स्टेनिंग म्हणजे अशा प्रकारचे स्टेनिंग दॅट कॅन बी ऍप्लिकेबल टू एनी बॅक्टेरिया. डिफरन्शियल स्टेनिंग म्हणजे अशा प्रकारचे स्टेनिंग which differentiates between two different types of bacteria. सीरीज आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की why we need to stain the bacteria. गरज काय बॅक्टेरियल स्टेनिंगची आपल्याला म्हणजे हा जो टॉपिक आपण शिकतो आहोत हा टॉपिक आपल्याला त्याची गरज काय भासते. बॅक्टेरिया आर ट्रान्सपरंट अँड कलरलेस सो दे वुड बी इनविजिबल टू द नेकेड आईज इफ वी ऑब्झर्व अंडर अ मायक्रोस्कोप. Thus bacteria should be stained with certain dyes in order to visualize bacterial cells and their internal structures using the light microscope. म्हणजे आतले स्ट्रक्चर्स जर बॅक्टेरियाचे आपण जर बघायचे झाले तर बॅक्टेरियाला एका प्रकारचा स्टेनिंग सोल्युशन किंवा एखादा डाय आपण टाकावा लागतो त्याच्यानंतरच द बॅक्टेरिया ऑर द इनसाइड मटेरियल विल बी एबल टू सी. अदरवाइज वी वोंट बी एबल टू सी दिस पर्टिक्युलर आस्पेक्ट. म्हणून आपल्याला स्टेनिंग करणं हा सगळ्यात महत्त्वाचा किंवा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट हा असला पाहिजे. स्टेन्स त्याला डायलाच आपण अजून एक वेगळ्या याच्यामध्ये म्हणजे इंडस्ट्रियल लेवलवर जेव्हा म्हणतो त्याला आपण डाय म्हणतो. लॅबोरेटरी लेवलला आपण जेव्हा कन्सिडर म्हणतो दॅट इज कॉल्ड एज अ स्टेन. Colored organic compound in the form of salt composed of positive and negative ions. One of these ions is responsible for color called as chromogen. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की कोणते बॅक्टेरिया कोणचा स्टेन घेतील किंवा कोणते बॅक्टेरिया कोणत्या कलर मध्ये दिसतील. मग हे करत असताना सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड दॅट व्हॉट इज द नेचर ऑफ दॅट स्टेन. म्हणजे तो स्टेन ऍसिडिक आहे तो स्टेन बेसिक आहे किंवा त्या स्टेन मध्ये असणारे जे काही कंपोनंट्स आहे व्हॉट आर दोज कंपोनंट्स. whether the components will go inside the cell or whether the cell will repel those components हे आपल्याला माहित होणं अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यासाठी दोन प्रकारचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा लक्षात घ्या. इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्रोमोजेन. क्रोमोजेन म्हणजे काय which gives color which imparts color. व बॅक्टेरियल सेलला जे कंपोनंट्स कलर देतात अशा कंपोनंट्सना आपण काय म्हणायचंय आपण वी आर गोइंग टू से देम एज क्रोमोजेन्स. त्यांना आपण क्रोमोजेन्स म्हणून म्हटलं पाहिजे. टाइप्स ऑफ डाईज बेसिक डाईज आणि ऍसिडिक डाईज दोन प्रकारचे डाईज इथे कन्सिडरेशन होतात. मग प्रश्न निर्माण होतो की असे दोन प्रकारचे डाईज का असावेत तर काही वेळा
आपल्याला बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये स्टेन टाकता येत नाही आणि म्हणून आपण काय करतो की ती जी सेल असणार आहे ती सेल आपण तशीच ठेवणार, त्याच्या आजूबाजूचं बॅकग्राऊंड हे डार्क करणार किंवा स्टेन करणार, जेणेकरून आपल्याला ती सेलची मॉर्फोलॉजी नीट कळते. करेक्ट. So there will be two dyes, one will be called as basic dyes, another is called as acidic dye. Basic dyes, in which chromosome is the positive ion or cation. त्याला काय म्हणतात, तो पॉझिटिव्ह आयन किंवा त्याला कटायन आपण असं म्हटलेलं आहे. And this ion or cation will certainly be helpful. Positive ion will be certainly helpful with the basic dyes. For example, basic dyes has a form of di plus chromophore. फॉर एक्झाम्पल काय आहे बेसिक डायचे लक्षात ठेवायचं आहे, कारण हे प्रश्न परीक्षेमध्ये पण येतात. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. एमसीक्यू जे येतं परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये जनरली हा एमसीक्यू विचारला जातो की विच इज गिव्ह द एक्झाम्पल ऑफ द पॉझिटिव्ह आयन कंटेनिंग डायज. मग अशा वेळेस ते कोणते पॉझिटिव्ह आयन असले म्हणजे ते बेसिक डायज आहे. अँड अल्टिमेटली व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ बेसिक डायज? बेसिक डायज एक्झाम्पल कन्सिस्ट ऑफ क्रिस्टल व्हायोलेट, मिथिलीन ब्लू अँड सॅफ्रॅनिन. हे सगळे कशा प्रकारचे झाले डायज? ही बेसिक डायज आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की बॅक्टेरियाची जी सेल असणार आहे त्या सेलच्या आतला जो चार्ज आहे तो आतला चार्ज हा ऑलवेज निगेटिव्ह असतो. द चार्ज इज ऑलवेज निगेटिव्ह अँड देअरफॉर व्हॉट वी हॅव हियर, कशा प्रकारचे आयन्स आपल्याकडे इथे अवेलेबल? दीज आर पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. So these positively charged ions will be helpful for us in order to understand the morphology or the structure of that particular cell. त्या सेलचं स्ट्रक्चर करायसाठी म्हणून. कारण काय होणार आहे, अशी सेल आहे, या सेलचा आतला जो चार्ज असणार आहे हा सगळा आतला चार्ज आहे. जो आतला जो चार्ज असणार आहे हा सगळा आतला चार्ज हा निगेटिव्हली चार्ज आहे आणि सेल कशी असणार आहे, हे बाकीचे जे डायज आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे. मग याच्याने आपला फायदा काय होतो? याच्याने आपला फायदा काय होणार आहे? याच्याने फायदा आपला असं होणार आहे की सेल मध्ये आतमध्ये जाताना इट बिकम्स मोर इझियर फॉर दॅट स्टेन टू कम इनसाइड द सेल. आतमध्ये सेलच्या आतमध्ये जात असताना ते हे जे असणार आहे आजूबाजूचे जे काय म्हणतात त्याला स्टेन्स जे असणार आहे, these stains are positively charged while the cell is negatively charged and therefore it becomes more easier for entering that particular cell. सेलच्या आतमध्ये जायसाठी म्हणून ते मदत करतात. एक्झाम्पल्स आपण लक्षात ठेवायचे, क्रिस्टल व्हायोलेट आहे, मिथिलीन ब्लू आहे आणि सॅफ्रॅनिन, असे 3 प्रकारचे एक्झाम्पल्स इथं कन्सिडरेशन मध्ये. आता बेसिक डायज झाले. ऍसिडिक डायज बरोबर उलटेच बघा. इन विच द क्रोमोझोम इज निगेटिव्ह, अनायन आहे. आपल्याला अनायन आणि कटायन माहिती आहे, 12वीला आपण हे गोष्टी शिकलेलो आहे केमिस्ट्री मध्ये. सो क्रोमोझोम इज निगेटिव्हली आयन म्हणजे काय असणार? ऍसिडिक डायज इन द फॉर्म ऑफ सोडियम Na प्लस दॅट डाय. इथे बघा क्रोमियम प्लस डाय असणार. For example, nigrosin and India ink. These are called as acidic dyes. मग हे acidic dyes प्रश्न असा निर्माण होतो की तुम्हीच म्हणाल मला की सर तुम्ही म्हणताय की एका ठिकाणी सेल आपण पॉझिटिव्हली चार्ज असेल तर सेलच्या आतमध्ये तो डायज आहे. कारण सेल कशी आहे तुम्ही सांगू शकता? येस, सेल इज निगेटिव्हली चार्ज. सेल कशी आहे? ही निगेटिव्हली चार्ज आहे. सेलच्या आतमध्ये कसं जाणार आहे तर पॉझिटिव्ह आयन्स जे असणार आहेत ते सेलच्या आतमध्ये जाणार, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं इंटरॅक्शन होणार अँड देअरफॉर वी गेट दी स्टेनिंग ॲट द बॅक्टेरियल सेल गेट स्टेन. पण त्याच्या व्यतिरिक्त हे डायज कसे आहेत? इथं तुम्ही म्हणू शकता इथं देर आर निगेटिव्हली चार्ज. सेलचा चार्ज कसा आहे आताच तुम्ही सांगितला, निगेटिव्हली चार्ज. आणि हे हा डाय कसा आहे किंवा हा स्टेन कसा आहे, हा पण निगेटिव्हली चार्ज आहे. पण प्रश्न असा निर्माण होतोय, हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे, हे दोन्ही निगेटिव्ह चार्ज एकमेकांबरोबर इंटरॅक्ट करू शकत नाही. म्हणजेच काय तर हा निगेटिव्हली चार्जचा जो हे असणार आहे आपल्याकडे डाय जो असणार आहे किंवा स्टेन जो असणार आहे तो त्या सेलच्या आतमध्ये जाऊ शकणार नाही. सेलच्या आतमध्ये जाऊ शकणार नाही. तिथं सेलच्या आतमध्ये कोण जाऊ शकेल? असा स्टेन ज्याला पॉझिटिव्ह आयन्स आहे, असा स्टेन तिथे जाऊ शकतो, निगेटिव्हली चार्ज जाऊ शकत नाही. व प्रश्न निर्माण होतो या निगेटिव्हली चार्ज स्टेनचा उपयोग काय? तर निगेटिव्ह चार्ज स्टेनचा उपयोग असा असतो की तो सेलच्या आत न जाता त्या सेलच्या सगळ्या बाउंड्रीला चिटकून राहतो आणि आतमध्ये सेल आपल्याला ही ट्रान्सपरंट दिसते. आपण काही फिगर्स बघणार आहोत, त्या फिगर्स मध्ये परत मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देईल की त्या एक्सप्लेनेशनच्या बेसिसवरती आपल्याला त्या गोष्टी इझी होतील. हे बघा
दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ स्टेन. टाइप्स ऑफ स्टेनिंग टेक्निक्स है. सिंपल स्टेन आहे, सिंगल बेसिक डाय, एक सिंगल बेसिक डाय ने यूज केला फॉर व्हिज्युअलायझेशन्स ऑफ मॉर्फोलॉजी, शेप अँड अरेंजमेंट. कशासाठी? मॉर्फोलॉजी, शेप अँड अरेंजमेंट साठी हा युटिलाइज